रोज सकाळचा मॉर्निंगला छान असा व्ह्यू दिसतो आमच्या घरातून आणि शेजारीच ऊस होता ज्याची की काल तोडणी झाली. शेतकऱ्याची मुलगी असून सुद्धा ऊस तोड मी पहिल्यांदाच पाहिली होती. त्यानंतर रोजप्रमाणे सकाळ सकाळी उपाशी पोटी गरम पाणी पिलं. त्यानंतर भांडी घासायला लागले. काल रात्री मला एवढी कणकणी आली होती की मला उठायचीच इच्छा नव्हती आणि काही करायची पण इच्छा नव्हती. त्यामुळे रात्रीची भांडी तशीच पडून होती. सहसा मी रात्रीची भांडी कधी तशी ठेवतच नाही, पण काल राहिली कारण खूपच कणकणी आली होती. आणि आत्तासुद्धा कणकणी आली आहे, पण घासण्याशिवाय पर्यायच नव्हता कारण वापरायला कसलीच भांडी नव्हती. त्यामुळे माझ्याकडे कसलाच ऑप्शन नव्हता. भांडी घासू वाटत नव्हती तरीसुद्धा सगळी भांडी घासून टाकली, जेणेकरून पुढचा नाश्ता वगैरे मला करता येईल. आणि काल मी लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये सगळ्यांना भरपूर जणांना विचारलं की आद्याच्या कपाटाची लिंक दे. तर मी इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये आद्याच्या कपाटाची लिंक देईल. त्यानंतर घरात स्ट्रॉबेरी शिल्लक होत्या, मग स्ट्रॉबेरी शेक बनवला. त्यानंतर खूप जास्त पीनट बटर आणि ब्रेड खाल्लं. आणि आद्याला मालिश करून घ्यायला खूप जास्त आवडते. रोज ती तेल घेऊन येते आणि मला म्हणते मालिश कर, आणि मग ती छान अशी